Why 99% people never become rich? तुमचं wrong thinking about money. Rich people buy assets first. वेलकम बॅक टू अवर चॅनल ग्रो विथ तेजश्री. सो व्हिडिओचा थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला अंदाज झालेलाच आहे आपला व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे. वाय 99% पीपल नेवर बिकम रिच. आपल्याला असं वाटतं की बाबा इन्कम कमी असतो, पैसा येत नसतो, त्याच्यामुळेच आपण कधीच त्या श्रीमंत कॅटेगरीमध्ये जाऊ शकत नाही, त्या 1% कॅटेगरीमध्ये जाऊ शकत नसतो. पण खरंच हे रिझन आहे का? मी म्हणेल अजिबात नाही. सगळ्यात महत्त्वाचं रिझन असतं तुमचं रॉंग थिंकिंग अबाउट मनी. आता हे एका सेंटेन्समध्ये कळणार नाहीये, त्याच्यासाठीच मी हा अख्खा व्हिडिओ बनवलाय जो तुम्हाला एकदम लास्टपर्यंत पाहायचा आहे. सगळं एकदम डिटेलमध्ये तुम्हाला क्लिअर होईल. पण मेन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर डू सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. लेट्स स्टार्ट विदाउट वेस्टिंग टाइम. सगळ्यात पहिला पॉइंट, पीपल वर्क फॉर मनी, मनी नेव्हर वर्क फॉर देम. एवढं मोठं सेंटेन्स एक्सप्लेन करते ना. आता आपल्यातले बहुतेक लोक, बऱ्यापैकी लोक जॉब करतात, त्यांची मंथली सॅलरी येते, ते खर्च करतात, पुढचा महिना येतो त्यांची सॅलरी येते, ते खर्च करतात आणि ही सायकल रिपिटेटिव्हली चालत राहते. पण काही लोक असे असतात, ते फक्त पैसा खर्च करण्यावर फोकस करत नाहीत, तर पैसा योग्य ठिकाणी योग्य मार्गे लावण्याचाही विचार करतात. जसं की इन्व्हेस्टमेंट, एखादा पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्यासाठी, असेट्समध्ये किंवा बिझनेसेस ओपन करण्यामध्ये, बिझनेसेस चालू करण्यामध्ये, जिथून तुम्ही झोपेत असतानाही पैसा जनरेट होत राहील. पण याच्यामध्येही तुम्हाला स्टडी, तुमचं ॲनालिसिस, सगळ्या स्किल लागतात आणि टाइम दिल्यानंतर या गोष्टी डेव्हलप, या गोष्टी वर्क होतात. सेकंड पॉइंट, टाइम वेस्टिंग नॉट इन्व्हेस्टिंग. आता याचा अर्थ काय? आपण फुल डे नेटफ्लिक्स बघण्यात, इंस्टाग्रामचे रील्स स्क्रोल करण्यात, गॉसिपिंग करण्यात घालवतो. पण हे जे आपण करत असतो याच्यामुळे आपल्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ॲड होते का? तुम्हीच विचार करा ना. पण त्याच ठिकाणी हा टाइम आपण इन्व्हेस्ट केला स्किल्स शिकण्यात, एखादं स्किल डेव्हलप करण्यात, तुमचं माइंडसेट डेव्हलप करण्यात किंवा फायनान्सबद्दल शिकण्यात, तर तुम्ही त्या 99% कॅटेगरीमधनं नक्कीच 1% कॅटेगरीकडचा प्रवास चालू करू शकाल. थर्ड, क्रेडिट कार्ड अँड EMI लाईफस्टाईल ट्रॅप. आपल्याला असं वाटतं आपल्याकडं क्रेडिट कार्ड आहे, ते आपलं स्वतःचं आहे, त्यातले पैसे आपले स्वतःचे आहेत, ते उधारीचे पैसे असतात. सगळ्यात मोठी चूक 99% लोक करतात ते म्हणजे दे बाय लायबिलिटी टू लुक रिच. म्हणजे ते EMI वरती फोन घेतात, कार लोन घेतात, लाईफस्टाईल पूर्ण लोनवरती जगतात. पण त्याच ठिकाणी आपण लायबिलिटी न घेता असेट्स घेण्याचा विचार केला तर, कारण रिच पीपल बाय असेट्स फर्स्ट आणि पुअर पीपल बाय लायबिलिटी शो ऑफ फर्स्ट. फोर्थ पॉइंट आहे, फायनान्शियल एज्युकेशन इज मिसिंग. आपण शाळेत असताना आपल्याला जिओग्राफी, जॉमेट्री, हिस्ट्री, अल्जेब्रा सगळं शिकवलं, पण मनी मॅनेज कसे करायचं हेच महत्त्वाचं शिकवलं नाही. आणि आता तुम्ही म्हणाल हो, त्याच्यामुळेच आम्ही त्या 99% मध्येच आहोत. अजिबात एक्सक्यूज देऊ नका, कारण तुम्हाला जसं तुमच्या शाळेमध्ये मनी मॅनेजमेंट शिकवलं नाही तसंच त्या 1% लोकांनाही शिकवलं नाही. आणि प्रत्येकाचंच बॅकग्राऊंड हे फायनान्सचं नाहीये, पण ते भर देतात फायनान्स रिलेटेड गोष्टी शिकण्यात. आणि ते शिकण्यासाठी तुम्हाला भरपूर सोर्सेस अवेलेबल आहेत. बुक्स, मॅगझिन, यूट्यूब व्हिडिओज, काय नाही ते अवेलेबल आहे. जर तुम्ही शिकायचं खरंच ठरवलं तर तुम्ही काहीही शिकू शकता. होप यू गॉट इट. फिफ्थ पॉइंट, फिअर ऑफ रिस्क अँड फेल्युअर. तर 99% लोक रिस्क घ्यायलाच घाबरतात, रिस्क घेतच नाही, कारण त्यांना वाटतं लोक काय म्हणतील, मला खरंच याच्यातनं प्रॉफिट होईल का, मला लॉस झाला तर माझं कसं होईल. बट नोट डाऊन माय सेंटेन्स, बिग मनी इज ऑलवेज ऑन द साईड ऑफ फिअर. जोपर्यंत तुम्ही तुमच्या फिअरला क्रॉस करत नाही तोपर्यंत तुमच्याकडे मोठा पैसा येणार नाही. सिक्स्थ पॉइंट, दे मेक सेम फायनान्शियल मिस्टेक. आता जे रिच माइंडसेटवाले लोक असतात ना, ते मिस्टेक्समधनं शिकण्यावरती फोकस देतात. आणि जे 99% कॅटेगरीमधले लोक असतात ना, ते एक्सक्यूज देतात, जसं की मार्केट खूप रिस्की आहे, इन्व्हेस्टिंग करणं खूप अवघड आहे, रिस्की आहे, बिझनेस अपने बस की बात नाही आहे, असं त्यांचं माइंडसेट असतं. आणि त्याच्यामुळेच ते त्या 1% कॅटेगरीमध्ये कधीच पोहोचत नाहीत. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, ती एकदम रियालिटी आहे. नो बडी विल मेक यू रिच. नॉट युअर जॉब, नॉट गव्हर्नमेंट, नॉट युअर बॉस. तुमचं फायनान्शियल फ्युचर हे तुमच्या डेली मनी डिसिजनवरती अवलंबून असतं, डिपेंड असतं. आज रिच नाहीये, नो प्रॉब्लेम, बट रिमेन पुअर बाय चॉईस इज प्रॉब्लेम, इज डेंजरस. सो स्टार्ट लर्निंग मनी, स्टार्ट इन्व्हेस्टिंग स्मार्ट, स्टार्ट थिंकिंग डिफरंट. हा चॅनल त्या 1% माइंडसेटवाल्या लोकांसाठी आहे. त्याच्यामुळे जर का तुम्हाला 99% क्राऊडमधून बाहेर पडायचं असेल, डू सबस्क्राईब अवर चॅनल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल डेट स्टे ट्यून.